जय भीम, नमो बुद्धाय। आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी वर्धेच्या बोरगाव येथील गणेश नगर मध्ये आहो आणि गणेश नगर मध्ये जे आहे आज वंचितांचा एल्गार महामेळावा या ठिकाणी होत आहे। आपण बघू शकता, मी तुम्हाला या मेळाव्याची संपूर्ण मी तयारी दाखवत आहे। जय भीम। मी संपूर्ण तयारी दाखवत आहे। काय म्हणजे जवळपास 4 ते 5 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि या सभेला खास करून जे आहे जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहे। मोठी सभा ही सभा समजल्या जाते विदर्भातून सुद्धा, कारण अमरावतीची सभा झाली, नागपूरची सभा झाली, त्यानंतर वर्धेची सभा हे महत्त्वपूर्ण सभा समजल्या जाणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात चेअर्स या ठिकाणी लावलेला आहे। जे कार्यकर्ते या सभेला येतील त्या कार्यकर्त्यांना बसण्याची सोय म्हणून या ठिकाणी चेअर्स लावलेले आहे। या ठिकाणी सुद्धा मी या साईडला तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे। मोठ्या प्रमाणात चेअर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। ही सभा जी आहे विदर्भातली महत्त्वाची सभा आहे आणि वर्धा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस सुद्धा वंचितच्या जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मतदान सुद्धा घेतले होते, तेव्हा या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मी तुम्हाला स्टेजकडे घेऊन जातो आणि ही इथली जी तयारी आहे ते संपूर्ण तयारी दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे। एकंदरीतच या सभेला जवळपास 1 ते 1.5 लाख लोक येण्याची शक्यता आहे। हे बघू शकता आपण, झेंडे वगैरे सगळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लावलेले आहे। मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे। स्टेजकडे जाऊन सुद्धा मी तुम्हाला स्टेजची सुद्धा तयारी मी दाखवणारच आहे। पण मात्र हे जे मैदान आहे एकंदरीतच बोरगाव मेघे या ठिकाणचं हे वर्धे येथील जे मैदान आहे, हे मैदान संध्याकाळी पुन्हा मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि WH न्यूज वर हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला मी दाखवणार आहे। तर नक्कीच WH न्यूजला सबस्क्राईब अवश्य करा, कारण महाराष्ट्रातल्या जेवढ्याही वंचित बहुजन आघाडीच्या सभा होतात त्या WH न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवत असतो। ही सुद्धा सभा आम्ही पूर्ण सभा दाखवण्याचा आमचा एक प्रयत्नच राहणार आहे। मी तुम्हाला सभेच्या कडे घेऊन जातो, स्टेजकडे घेऊन जातो आणि स्टेजची सुद्धा काय तयारी आहे ते सुद्धा मी दाखवतो। या सभेला केवळ वर्धा जिल्ह्यातीलच नाही तर अमरावती जिल्ह्यातून सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आलेले आहेत। माझ्यासोबत एक कार्यकर्ता आहे। काय सांगाल तुम्ही वर्धेच्या सभेला आलाय, कारण तुमची अमरावतीची सभा खूप मोठ्या प्रमाणात गाजली, मोठ्या प्रमाणात झाली की मोठ्या मोठ्या पक्षांनी धडकी घेतली त्या सभेची आणि काँग्रेस सारख्या पक्षांनी म्हटलं आहे की साहेबाकडे इतका पैसा आणि इतका जोर कुठून येत आहे याची दखल घेऊन त्यांनी म्हटलं मीडियाला की तुम्ही या पैसा आणि याची म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला आणण्याची गरज नाही स्वतः येतो आहे। आम्ही स्वतः येतो आहे आणि साहेबाच्या सभेला आम्ही स्वतःच्या पैशानं आणि खर्चानं आणि साहेबाला पण आम्ही आमच्या माध्यमातून आणि इतर समाजाच्या लोकांना पण सांगतोय की हाच आखरीचा लढा आहे। त्यासाठी आपण सर्व बहुजनांनी वंचितांनी साहेबाच्या सभेला यावं आणि आपली धडकी भरणारी जी सभा आहे हे यशस्वी करून दाखवावी। आणि सर्वप्रथम मी अमरावतीवरून किती कार्यकर्ते येणार आहेत? भरपूर अमरावतीच नाही तर नागपूर, अकोला, विदर्भातूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्रापासून मराठवाड्यापासून लोक येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहे। तुम्ही बघता असतान हजारोच्या खुर्च्या इथं लागल्या आहेत आणि यापेक्षाही मोठा आणि भरपूर संध्याकाळी तुम्ही पाहसाल तर तुमच्या डोळ्याला पारण फेडल्या मोठ्या प्रमाणात ही सभा होणार आहे। आपलं पण आभार मानतो मी, कारण की आपण WH न्यूज मध्ये राहताच आणि साहेबाची सभा मुंबई पासून तर दिल्ली पर्यंत तुम्ही पूर्णच्या पूर्ण सभा कव्हर करता आणि याचा आम्हाला अभिमान आहे। आणि जिथे आम्ही कार्यकर्ते छोटे पदाधिकारी जातो तिथे आम्हाला भरपूर आनंद होते की WH न्यूज राहतेच। नक्की कार्यकर्त्यांना सांगा की WH न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की हे एक मोठा आपल्याला साहेबांच्या हक्काचं चॅनल आहे आणि या चॅनल मुळे आपण अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचते आणि हे आम्हाला गर्व आहे। WH न्यूजचा नितीन सुधाकर सवाई आणि मी नांदगाव तालुक्याचा पदाधिकारी आहे, डिस्ट्रिक्ट अमरावती। नक्कीच ही जी सभा आहे ह्या सभेला संपूर्ण म्हणजे जवळपास विदर्भातील लोक येतील, वर्धा जिल्ह्यातीलच नाही तर मोठ्या प्रमाणात ही सभा होणार आहे। काही स्थानिक कार्यकर्ता सुद्धा आपल्या सोबतच आहे। काय सांगाल, तुमच्या वर्धेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची ही एक सभा होणार आहे, काय तुमचं आकलन राहणार आहे या सभेसंदर्भात? नाही, ही सभा अवाढव्यच आहे आणि ह्या सभेमुळं जे विरोधक आहे त्यांना तर धडकीच भरणार आहे।
बिलकुल. हो. आणि समोर मौल वेगळाच बनणार आहे. आता अजून सुरुवात व्हायची आहे, तयारी वर्धा चालू आहे. जिल्ह्याचं जे वातावरण आहे बाळासाहेबमय बाळासाहेब महेश झाला आहे. हा, नक्की आणि होणारच. पुन्हा आता खूप परिवर्तन होणार आहे समोर समोर. नक्कीच वर्धा मतदारसंघामध्ये सुद्धा परिवर्तन होणार आहे असंच स्थानिक सुद्धा सांगतात आणि इतरही जे कार्यकर्ते आले आहेत ते सुद्धा सांगतात की ही मोठ्या प्रमाणात भव्य अशी ही सभा आज वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभा हे जे आहे मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि या सभेला बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. आता मी तुम्हाला स्टेजकडे घेऊन जाणार आहो. हे बघू शकता तुम्ही भव्य असा मंच जो आहे उभारला गेलेला आहे आणि बाळासाहेब जे आंबेडकर आहे या ठिकाणावरून एंट्री करतील आणि ते या ठिकाणून इथे पायऱ्या केल्या गेलेल्या आहे आणि याच ठिकाणून बाळासाहेब आंबेडकर जे आहे मंचावर जातील. मी तुम्हाला थेट हे दाखवतो. बघा किती म्हणजे सुटसुटीत आणि सुंदर अशी तयारी या ठिकाणी वर्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला थोडं मंचावर सुद्धा घेऊन जातो आणि मंचावरून सुद्धा तिथली काय परिस्थिती आहे, काय नियोजन आहे इथला वर्धा वंचित बहुजन आघाडीने केलेलं ते मी दाखवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात स्टेज उभारण्यात गेलं. मी स्टेज दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता संपूर्ण महामानवाचे इथे एक मोठं असं बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि मागच्या साईडनं जे आहे वंचितांच्या ताकदीने सत्ता परिवर्तन होणाराच महाएल्गार सभा वर्धा असं या ठिकाणी मोठं असं बॅनर लावण्यात आलेलं आहे. जवळपास 100 बाय 40चा असा हा भव्य असा स्टेज करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं आता सध्या तयारी चालूच आहे सभेची, कारण सभा ही 4 ते 5 वाजता सभेला सुरुवात होणार आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे हे मी तुम्हाला दाखवतो आहे की हे बघा मोठ्या प्रमाणात अशा चेअर्स या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. जवळपास 1 ते 1.5 लाख जे लोक आहे या सभेला येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण एकंदरीतच जे विदर्भातली जी ही सभा आहे ही सभा मोठी सभा होणार आहे. याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. हा संपूर्ण मी तुम्हाला हा मंच दाखवत आहो. सध्या मंचवर आहो मी सध्या. या ठिकाणी या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य असं मोठं पोस्टर लावण्यात आलेलं आहे. बघू शकता मी संपूर्ण तुम्हाला हा मंच दाखवतो, कारण हा मंच आहे संध्याकाळी संपूर्ण आपल्याला भरलेला दिसेल या ठिकाणी. आणि ह्या ज्या बाजूने इकडे ज्या चेअर्स लावलेल्या आहे हा सुद्धा ओव्हरफुल होतील. पूर्ण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येत कार्यकर्ते येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आणि एकंदरीतच वर्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथे करताना दिसत आहे. काही कार्यकर्ते जर मिळत असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासोबत जे आहे या सभेचे आयोजक आहे सुभाष खंडारे सर आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तयारीविषयी. काय सांगाल सर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही वर्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे. काय वाटते या सभे संदर्भात, किती लोक येण्याची शक्यता आहे? या सभेला 1 लाख लोक येतील अशी या पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे गरीब समाजातले खेड्यापाड्यातले लोक इथे यावे म्हणून आपण हे मैदान केलेलं आहे. बोला. मैदान हे केलेलं आहे जेणेकरून सगळ्यांना हे सोयीचं पडेल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आज जे वैचारिक म्हणजे भानगडी सुरू आहेत आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावरचा नेमका उपाय काय हे सांगायसाठी ही एल्गार सभा आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. आणि या देशातल्या विशेषतः वर्धा जिल्ह्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या लोकांना, जे गरीब आहेत, जातीनं गरीब आहेत, धर्मानं गरीब आहेत आणि कामाने गरीब आहेत, या सगळ्यांना मार्गदर्शन करून बाळासाहेब आंबेडकर पुढची दिशा देणार आहेत. या आवारामध्ये खुर्च्या टाकण्यात आल्या. तब्बल असा किती खुर्च्या टाकण्यात आल्या? इथे आपण 40,000 खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि 40,000 खुर्च्या आहेत. आणि या खुर्च्यांच्या सोबत आपण काही मॅटिंग वर महिला पुरुष जे खेड्यावरून आले ते बसवणार आहोत. अशी आपली 1 लाख लोकांची व्यवस्था आपण केलेली आहे.
त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या बाजूने आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जेव्हा आपण मैदानातून सरळ रोडने येतो तिथे पिवळ्या रंगाचं लाल रंगाचं हे स्टॉल आहे, तिथे सगळं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. आणि या इकडच्या बाजूनं स्वच्छता गृहाची व्यवस्था केलेली आहे, तिथे पण पाण्याची व्यवस्था आहे. अच्छा, लाइटिंगची वगैरे आणि एलईडीची व्यवस्था पण लोकांना रात्रीची सभा म्हणजे किती वाजेल सर? रात्रीची सभा जेव्हा सुरू होईल तेव्हा ऑलरेडी सगळे एलईडी आणि त्याचे प्रोजेक्टर्स हे सगळं लोकांना दिसतील, अंधारातच सुद्धा दिसतील. बरं, बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त आणखी कोण कोण मार्गदर्शन करणार? बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त ऍडव्होकेट शमीबा पाटील आणि धैर्यवर्धन पुणकर, डॉक्टर निशा शेंडे आणि रमेश गजबी ही प्रमुख मंडळी राहील. म्हणजे एकंदरीतच वर्धा लोकसभेचा जर विचार केला मतदारसंघाचा यावेळेस म्हणजे वंचित बहुजन आघाडी वर्धा लोकसभा मतदारसंघ लढवणारच सभेवरून कळतंय. हा आपला अंदाज आहे. आम्ही यासाठी लढत आहोत की सगळ्या वंचित गरीब बहुजन वर्गाला त्यांचे हक्क काय आहेत ते समजावून देऊन निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. त्यावेळी तेच लोक आम्हाला सांगतील की तुमचा माणूस लोकसभेमध्ये पाठवा, तुमचा माणूस विधानसभेमध्ये पाठवा. त्याच्यासाठी हे आयोजन आहे. महाविकास आघाडी सोबत अजूनपर्यंत वंचित आघाडीचं जर जे आहे युती संदर्भात काही झालेलं नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, बाळासाहेबांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या पाहिजे? आमचा मुद्दा स्पष्ट आहे. आम्हाला बीजेपी RSS ची सरकार हरवायची आहे, हा आपला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्या विरोधात जे लोक आहेत ज्याला आम्ही महाविकास आघाडी म्हणतो, तिथे आम्ही आमच्या 39 मुद्द्यांचा त्यांना अहवाल दिलेला आहे की या आम्हाला तुम्ही किती सीटा देता, किती आम्हाला हे करता, हा विषय नाही. आमचा हा मिनिमम कॉमन प्रोग्राम जो आहे हा सिलेक्ट करा आणि त्यानुसार मग जे ठरतील होईल. आणि जर त्यांनी ठरवलंच नाही, आम्हाला दुर्लक्षित केलं, तर आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभेच्या जागा आणि लोकसभेच्या जागा लढवण्यास तयार आहोत. निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांना जर महाविकास आघाडीने जर दुर्लक्ष केलं तर नक्कीच महाराष्ट्रातल्या संपूर्ण जागा लढवणार असं आहे. वर्धेमधून जे आहे येथील ज्या या वर्धा सभेचे जे आयोजक आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, पण वर्धेतली जी सभा मी तुम्हाला दाखवत आहे, एकंदरीतच संध्याकाळी जी आहे सभा, ती सभा जी आहे एक विराट सभा होणार आहे आणि या सभेकडे जे आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता 40,000 जे आहे खुर्च्या या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे आणि इतरत्रही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पाण्याची व्यवस्था आहे, मैदानामध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जवळपास 3 ते 4 LED मोठ्या LED लावण्यात आलेला आहे आणि भव्य असा हा जो मंच आहे, मंच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. तर या सभेकडे जे आहे महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि नेमकं बाळासाहेब आंबेडकर या सभेतून काय संबोधित करतात यासाठी आज लाखो लोक बाळासाहेबांच्या भाषणाची प्रतीक्षा करणार आहेत. तेव्हा नक्कीच 5 वाजता जवळपास 5 वाजता सभेला सुरुवात होणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या सभेला मुख्य कार्यकर्ता येणार आहे. पण एकंदरीतच वर्धेमधली जी सभा आहे, विदर्भात ही होणारी सभा आहे, अमरावतीची सभा झाली, नागपूरची सभा झाली, आता ही महत्वाची सभा वर्धेमध्ये होत आहे. म्हणूनच या वर्धेच्या सभेकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर तुम्ही WS न्यूजला ही संपूर्ण सभा जी आहे आम्ही लाईव्ह टेलिकास्ट करणार आहोत. तर तुम्ही नक्की आत्ताच WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जाहिरात देऊन आमच्या चॅनलला आर्थिक मदत करा आणि आमचे हात बळकट करा. बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.